25 फेब्रुवारीला रविवारी रात्री 9:30 वाजता सुमारास कल्याण बदलापूर रोडवर जो गणपत ढाबा आहे त्या गणपत ढाब्याच्या अपोजिट साईडला साधारणतः रात्री 9:30 पावणे 10च्या दरम्यान रमेश झा हे घरून त्यांच्या कंपनीमध्ये कामाला जात असताना त्यांना 3 ठिकाणी चाकूने वार करून जीवे ठार मारलेलं होतं. सदर प्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल होता आणि या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ते त्या ठिकाणाहून 2 आरोपी पळतानाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झालं होतं आजूबाजूच्या कॅमेऱ्यांमधून. आणि त्यांनी जाताना पुढे गेल्यानंतर एक रिक्षाचा वापर केला आणि तिथून ते पळून गेले होते. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अधिक तपास केला असता अशी इनपुट गुन्हे शाखेला मिळाली की यातील आरोपी हे या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरून बाहेर गेलेले आहेत. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाने त्यांना राज्यात जाऊन त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना हजर केलं. त्यानंतर सदर गुन्ह्यात जो तपास आहे त्यामध्ये अशा गोष्टी समोर आल्या की या गुन्ह्यातील जे मयत आहेत रमेश झा यांची पत्नी ही साधारणतः 10 वर्ष दिल्लीमध्ये राहत होती मुलांसोबत आणि हे कामगार म्हणून या ठिकाणी एकटेच कामावर राहत होते. त्या दरम्यान त्यांचं त्या ठिकाणी एका व्यक्तीशी धर्मवीर गुप्ता नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते आणि त्या प्रेमसंबंधा तोडून ही महिला मुलांना घेऊन 2022 मध्ये या ठिकाणी आली आणि त्या प्रेम प्रकरणातून याचा मर्डर झालेला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये एक बाल गुन्हेगार आहे. विधी संघर्षग्रस्त बालकाला तिकडं हजर करण्यात आलेलं आहे भिवंडीकडे आणि बाकी 2 आरोपींचा आम्ही काल 5 तारखेपर्यंत पिशार घेतलेला आहे आणि मृतकाची पत्नी सुमन झा जी आहे तिला काल सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली. या गुन्ह्यामध्ये परराज्यातील जे आरोपी आले होते ते अंबरनाथमध्येच एका लॉजमध्ये 2-3 दिवस येऊन राहिले होते. त्या ठिकाणचाही पोलीस तपास करत आहेत. त्या ठिकाणचे पोलिसांनी फुटेज मिळालेले आहेत आणि त्या ठिकाणी ही महिला त्या आरोपींना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेल्याचं तपासात निष्पन्न झालं आणि इतर पुरावे जे समोर आले त्यावरून त्या महिलेला कटाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेलं आहे. संपवण्याचं नेमकं कारण काय? त्या दोघांच्या यामध्ये तो एक अडथळा होता की त्याला संपवल्याशिवाय ती दिल्लीला परत जाऊ शकत नव्हती. हा मूळ ट्विस्ट त्यातला होता आणि त्याच्यावरून यांच्या घरामध्ये पण भांडणं होत होते. त्या 2-3 गोष्टी आहेत. अजून अधिक तपासात काही गोष्टी पुढे येऊ शकतात. सदर गुन्ह्यामध्ये आमिष वगैरे दाखल होतं? हा, तर ते जे आरोपी आणलेले आहेत म्हणजे भाडोत्रीच मारेकरी आहेत तर त्यांना काही रक्कम किंवा काही जमीन प्लॉट देण्याचं आमिष आरोपींनी दाखवलेलं आहे. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.